का तर ते काम तुझ्यापासून सुरुवात होईल म्हटले. आता म्हटले नाही होणार म्हटले तेव्हा हे माझं पाहतो नाही म्हणले मला. अरे ते म्हणले सोड आतापासून माझं स्वरूपच तुला देतो म्हटले. मीच त्या नारळामध्ये विराजमान होतो म्हटले. म्हणून तुम्ही बघा नारळाचे कपटे काढले त्या हनुवटीला किती डोळे असते, त्या नरटीला किती. तुम्ही नारळच बघितले नाही काय कळलं सगळं मला सांगावं लागणार. 3 डोळे असतात त्याला आणि 3 कोणत्या देवाला डोळे येत हनुमंताला कोणाला महादेवाला 3 डोळे. 3 नेत्री असणारा तो महादेव त्याने स्वतःचं स्वरूप त्या नारळाला दिलं. म्हटले ऐक नारळा आजपासून जे काही कार्य करायचंय मग तुम्ही आम्ही बघा तुम्हाला जर कोणाचा सत्कार करायचा असतो काय देतो आम्ही श्रीफळ देतो नारळ देतो. तुम्हाला जर कोणाला सन्मानित करायचं आहे काय देतो आधी येड्या बाबळीचा पाला काय देतो आपण पहिलं नारळ देतो महाराज आहे की नाही. मग श्रीफळ मग त्या ठिकाणी महाराज हार पण पहिलं नारळ. आपल्याकडे हार नसला तरी चालेल काही नसलं तरी चालेल पण पहिलं काय देतो त्याला नारळ देतो त्याचं पूजन होतं. आपल्याला घट बसवायचा एखाद्या कार्याची सुरुवात करायची काय बसवतो पुन्हा त्याच्यावरती नारळ बसवतो. आपल्याला एखाद्याचं कार्य चालू करायचंय तर कार्य चालू करत असताना काय पुरतो आधी पहिलं नारळ अर्पण करतो महाराज. काय कारण भगवान शंकराने त्याला काय केले स्वतःचं स्वरूप दिलं महाराज. हे असणारा बिंदूक जे आहे ना तो फिरू लागला फिरता 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 त्याने ते असणाऱ्या यांना विनंती केली. म्हटले देवा मला कुठंतरी स्थान द्या म्हटले. आणि स्थान द्या म्हटल्याच्या नंतर त्याने नारळामध्ये त्या बिंदुकाला बसवलं. शिवपाश ते असणाऱ्या बिंदुकाला आवळला नारळामध्ये बसवलं आणि बसवून महाराज त्याला सुंदर कथा सांगू लागले. कथा सांगत असताना 1 दिवस झाला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस 8 दिवस आणि 9 दिवस. बिंदुकाला किती दिवस कथा सांगितली शिवमहापुराण 9 दिवस सांगितलं. सप्ताहामध्ये 7 दिवस पण एखाद्याच्या उद्धाराकरता जर कथा असेल तर ती 9 दिवस. शिवमहापुराणाची कथा ही 9 दिवस राहते. भागवत कथा 7 दिवस राहते. रामायण 7 दिवस राहते. हे शास्त्र थोडं आघात आहे. हे शास्त्र कसं आहे महान आहे ते महादेवाचं आहे म्हणून महादेवाला 2 दिवस यश दिले. म्हणजे देवा तुम्ही सगळ्यात मोठी देवता आहेत ना 2 दिवस तुम्हाला यश. 7 दिवसात संपन्नारी कथा 9 दिवसापर्यंत. 9व्या दिवशी तो असणारा बिंदू जो नारळामध्ये बसलेला होता त्याने असं असणारं चतुर्भुज रूप धारण केलं आणि चतुर्भुज रूप धारण करून महाराज त्या असणाऱ्या याच्या समोर उभा राहिला. तंबूर गंधर्वाच्या समोर उभा राहिला नृत्य करू लागला. जिंकलं म्हणजे मी आता मुक्त झालो मुक्त झालो मुक्त झालो असा म्हणू लागला नाचू लागला गावे लागला. त्या शिवकथेचा महिमा गाऊ लागला. भगवान शंकराचा महिमा गाऊ लागला. गाता 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 महाराज त्या तंबूरने विचारलं म्हणजे महाराज तुम्ही कुठून आलात कोण आहात तुम्ही. आमची कथा आताच संपली आणि तुम्ही नाचू लागले गाऊ लागले तुम्हाला तर आम्ही कधीच पाहिलं नाही आणि कधीच तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलं नाही. नेमके कोण आहात. तंबूराला त्याने हात जोडले आणि हात जोडून महाराज तंबूर ऋषीला म्हणू लागला देवा हे शंकरा म्हणजे तुम्ही असं असणारी जी कथा श्रवण करायला हवी होती ना जो श्रवण करत होता ना तो श्रवण करणाराच म्हणजे मी आहे. मीच तो बिंदुक आहे की ज्या बिंदुकाच्या नावाने तुम्ही कथा त्या ठिकाणी करताय. ते म्हटले बिंदू आणि तू चतुर्भुज धारण करून उभा राहिलास. म्हटले हो ही कथा मी श्रवण केली आणि श्रवण करून मला माझ्या त्या प्रेत योनीमध्ये मुक्तता प्राप्त झाली. प्रेत योनीतून मी मुक्त झालो म्हटले आणि भगवान परमात्म्याने त्याचं स्वरूप असं असणार चतुर्भुज असं असणारं स्वरूप मला प्रदान केलं. असा असणारा हा बिंदू मुक्त झाला आणि मुक्त होऊन असणाऱ्या कैलास भगवंतावरती त्याला असणाऱ्या त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या गणामध्ये सामील करून घेतलं. महाराज कशाचा प्रताप आहे. झोपले मागचे तो सगळे झोपी गेलेत महाराज ते तरी डुकल्या